गाजतय साऱ्या गावागावात रे, रायगड रॉक्सचे नाव आहे गाजतय साऱ्या गावागावात रे. रोशन आणि राकेश सलामीची जोडी, तर गोलंदाजी मार्कवर देखील रोशन आहेत. म्हणजे रोशन, राकेश आणि रोशन असे 3 खेळाडू सध्याच्या घडीला आपण एका फ्रेम मध्ये इन ऍक्शन पाहत आहे. पहिला चेंडू या मॅच मधला राईट आर्म ओव्हर द विकेट रोशन. मनाचा चषक साजरे करू जोशात रे, मनाचा चषक साजरे करू जोशात रे. थँक्यू. मागच्या षटवर चौकार आणि चौकाराने संघाचं खातं उघडलं जातं. फर्स्ट रन्स ऑन दी बोर्ड. पहिली 4 धावा धावफलकावर. पहिल्या दुसऱ्या धावेचं कन्व्हर्जन. 2 धाव्यांचा माणूस मैदानामध्ये आपण पाहिलात आणि बघता बघता कामतेकरजी अंपायरचा सिग्नल आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23. रायगड रॉक्सचे नाव आहे गाजतय साऱ्या गावागावात रे, रायगड रॉक्सचे नाव आहे गाजतय साऱ्या गावागावात रे, रायगड रॉक्सचे नाव आहे गाजतय साऱ्या गावागावात रे, रायगड रॉक्सचे नाव आहे. जाऊन पोसे हा प्रखर चेंडू होता, त्याच्यावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आउट आहे का नाही ना. निर्धाव चेंडूची सांगता होते, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. आता मात्र आपल्याला सर पाहायला भेटतं मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडूवर तुम्ही अगदी ऑन साईडला खेळू शकत नाही, कारण प्रत्येक चेंडूची लेंथ, प्रत्येक चेंडूची लाईन ही तुम्हाला कळणं फार गरजेचं असं. मात्र बॅटर्स कडून थोडंसं मी म्हणलं की खराब त्या ठिकाणी प्रदर्शन आपण पाहताय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसरे दोन्ही चेंडू अगदी त्याच साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि दोन्ही चेंडू अगदी स्विंग अँड मिस डॉट बॉल आलेत. चौथा बॉल आहे या षटकातील. पुन्हा एकदा त्याच दिशेला उडवण्याचा प्रयत्न होता. सिंगलचा मानस दाखवलाय आणि बघता बघता सिंगल देखील मैदानामध्ये कंप्लीट झाले. सिंगलच्या साह्याने अंपायरचा सिग्नल येतोय. पुढे एकदा नियम क्रमांक 23 अंमलात आणला जातोय आणि एका धावेने स्कोर कार्ड मध्ये वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचतो 7 रन्स 7 या धावसंख्येवर. नक्कीच कुठेतरी आता सर दिशांसर गती परिवर्तन आपल्याला जसं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, चित्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकतो. गोलंदाज रोशन याच्या माध्यमातून सर पाहायला भेटले. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्याच्या नंतर नंतरच्या मात्र 3 चेंडूचा विचार केल्यानंतर फक्त 3 धावा खर्च करतोय. पॉवर प्लेचं षटक माझ्या हातामध्ये का माझ्या कर्णधाराने सोपवले, याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये रोशन देताना या ठिकाणी आपण पाहू शकतो. आता मात्र चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर येतो, म्हणजे चेंडू ट्रॅव्हल होईल. 4 धावांसाठी येतोय ट्रॅकिंग ड्राईव्ह चौकार. मागच्या चेंडूवर चौकार आला. अक्षरशः बॅकफुटला गेले, जागा बनवलं आणि क्रिकेटचं एक मादक सौंदर्य पेश केलं. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधून कव्हर ड्राईव्ह पाहिला. 4 धावा 4च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. एकंदरीत 11 धावसंख्येवर. शेवटचा बॉल आहे षटकातील. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. गोलंदाजी ट्रॅक करून रवाना होतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खूप चांगला फटका आलाय. उडवून दिलाय बॉलला प्रेक्षकांच्या भेटीला. यूज यावेळी येतोय मॅक्सिमम षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिल्या षटकाचा विचार केला दिशांसर आपण पाहू शकतो. 17 धावा बघितल्या पहिल्या षटकामध्ये, म्हणजेच चांगला समाचार घेतलाय रोशन आणि राकेश याने. चांगली कामगिरी याच्या माध्यमातून पाहायला भेटली. परंतु आता मात्र अरविंद कशा पद्धतीची गोलंदाजी करतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल, कारण का थोडासा दडपणाखाली असेल, कारण का याच्या अगोदरच्या गोलंदाजाने एकंदरीत विचार केला तर 17 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केलेत.
नक्कीच अरविंद याला सर आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. राकेश आणि रोशन याच्या माध्यमातून 4 धावा त्याच्या बॅटमधून खेळतोय रोशन आणि 10 धावा बघितल्या आपण रोशन याच्या बॅटमधून 10 धावा आणि राकेश याच्या माध्यमातून 4 धावा निघतात. अरविंद याचा पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे काय करतोय त्याला भेटून जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. आवाज येत नाही का आवाज कमी झाला थँक्यू 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 डीजे. चला यावेळी षटकार आलाय. पुढचा बॉलला देखील उडवून दिलाय. टायमिंग प्रॉपर झालंय, कनेक्शन प्रॉपर जुळलंय आणि पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय. रिझल्ट येतो सेम षटकार. थँक्यू थँक्यू. आवाज थोडासा कमी त्याचा जास्त आहे. हॅलो हॅलो सेल आहे वाटतं बघा ना सेल तर नाही चेक कर ना आवाज इथून 29 धावफलकावर 2 चेंडू फेकून झाले आणि 29 क्रमांक सध्याच्या घडीला आपण ऑन दी बोर्ड स्कोर कार्डवर पाहत आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. अगदी अरविंद यांना आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवर. फळानी या संघाकडून असा बॉल आहे. पुढच्या बॉलला देखील उडून दिला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चेस करतोय बॉलच्या मागे. चेंडूला अडवतोय. तोपर्यंत मात्र मैदानामध्ये एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. थांबवलंय स्ट्रायकेच्या बॅटरनं आणि क्रिकेटमध्ये हे फार गरजेचं आहे. तुमच्या दोन्ही बॅट्समधला ताळमेळ अगदी रन्स घेत असताना तुमचं कॉर्डिनेशन हे देखील क्रिकेटच्या मैदानामध्ये सातत्याने फार महत्वाचं राहिलंय. यावेळी एक धाव येते आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. 30 रन्स ऑन दी बोर्ड, 30 धावा ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळतात. नक्कीच सर चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला राहिली आहे आणि चांगली पार्टनरशिप बीट करताना या ठिकाणी आपल्याला सर पाहायला भेटल्या. जरी सलामीवीर आपल्याला का म्हटलं जातं हे सुद्धा उत्तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज देताना आता मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे काय करते बऱ्यापैकी म्हणावे लागेल आणि एकच्या तिथे दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट होते धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 32च्या घरामध्ये चांगली सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये त्याच्यानंतर आता मात्र दुसऱ्या षटकाचा जरी विचार केला तरी सुद्धा आपल्याला चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सर पाहायला भेटते. षटक क्रमांक 2 आहे आणि या पहिली फेरीतील शेवटच्या मॅचच्या एका बाजूला संघ क्रिकेट संघ फळानी दुसऱ्या बाजूला ओम साई क्रिकेट संघ कलकीचा कोण जो संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. आडवा बॅटनं क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी नाराज देखील झाला होता. यावेळी ऑफसाईड चेंडूची पिचिंग होती. चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचू शकले नाहीत. रीच मात्र पीक करू शकले नाहीत. स्विंग आणि मिस चेंडूच्या बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता आणि यावेळी आला डॉट बॉल. गोलंदाज अरविंद यांचं सध्याच्या घडीला आपण मैदानामध्ये कमबॅक पाहत आहे. राईट ओव्हर द विकेट यावेळी चेंडूला मात्र पुन्हा एकदा उडवून दिलाय. हावेळी देखील बॉल बाहेर जाता जाता राहिलाय. खूप चांगला चेंडू पकडला जातोय. फलंदाज बाद. येस थँक्यू सो मच धन्यवाद डीजे भाविक ठाकूर यांच्या माध्यमातून आपण हे गीत सुभद्र संगीत ऐकताय. दीपा पाटील यांचा आपण उल्लेख पाहिला. अगदी नवी मुंबईच्या मातीतील लोकनेते ज्यांच्या नावानं मात्र नवी मुंबईच्या धर्तीवर अगदी काही क्षणात अगदी काही वर्षानंतर ते देखील विमानतळ आपल्याला लोकनेत्याच्या नावावर नक्की पाहायला मिळेल आणि अगदीच तेच एक सुमधुर संगीत मात्र जे बनवलं गेलं रिलीज केलं गेलं आणि भाविक याच्या माध्यमातून हे संपूर्ण संगीत देखील प्रेक्षकांना या क्रीडानगरीमध्ये अनुभवला पाहायला मिळतंय ऐकायला मिळतंय. यावेळी षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात 32 धावा. शेवटचं षटक हारामारीचं स्लॉगवरचं षटक आता मात्र प्रगतीपथावर. नक्कीच चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे जर विचार केला तर आणि चांगली सलामी आपल्या संघाला करून दिली आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार.
इतिहास रचला 200 मिलियन व्ह्यूज आणि गाणं रिलीज झाल्यानंतर अवघ्या 18 दिवसामध्ये 5 करोड 1 लाख लोकांनी हे गाणं डाउनलोड केलं होतं आणि या गाण्याचा देखील एक वेगळा इतिहास राहिला होता संगीत क्षेत्रामध्ये. जाऊयात मॅचच्या दिशेनं. यावेळी कोलंबोचा बॉल आहे. क्लिक करण्याचा विचार त्या ठिकाणी जाणवला बॅटरचा. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. यष्टिरक्षकाकडून चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. पंचांचा इशारा देखील आलाय वाईड आणि त्याच्या माध्यमातून पुनश्च एकदा 1-2 धावा स्कोर कार्डमध्ये अर्जित होत आहेत. धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचतोय 34 माफ करा 40 या धावसंख्येवर. नक्कीच सर चांगली बॅटिंग आपल्याला आतापर्यंत पाहायला भेटली. 40 धावा, बिनबाद 40 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. नक्कीच येणाऱ्या चेंडूमध्ये मोठे प्रहार आपल्याला सर पाहायला भेटली आणि अगदी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू नक्कीच जर प्रॉपर टायमिंग झालं असतं तर नक्कीच या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला असता. परंतु या ठिकाणी काय घडतंय, एक धाव अर्जित होते. धावसंख्या 41 लॉस ऑफ 0 विकेट. काय भागीदारी सर केली आणि भागीदारी याचा विचार केला जर अगदी सचिन रमेश तेंडुलकर आणि सौरभ गांगुली यांनी अखंड आयुष्यामध्ये 21 वेळा भागीदारी करण्याचा म्हणजे शतकीय भागीदारी करण्याचा मान दिला जातो. नक्कीच चांगली कामगिरी आतापर्यंत तशीच राहिली म्हणजे 41 धावा आपण पाहू शकतो विथआउट लॉस. आणि या पार्टनरशिपचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो ना भारताची मॅच ती मला आठवते ज्यावेळी बाबर आझम आणि त्याचा सलामीवीर ज्यानं मात्र भागीदारी केली होती अगदी नाबाद 6 धावा केल्या होत्या आणि एक भागीदारीचा एक वेगळा इतिहास राहिला पाकिस्तान क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये. सर्वात मॅचच्या दिशेनं जिथे बॉल मात्र डिलिव्हर केला जातोय. जोरकस पाण्याचा प्रयत्न मिस टाइम हिट आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट खूप चांगलं आहे. यावेळी मात्र फलंदाज बाद विकेटचं पतन. नक्कीच सर भागीदारीचं आपण विचार करत होतो परंतु कुठेतरी या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परततोय म्हणजे पहिल्या गडी मिळण्यामध्ये यशस्वी ठरतोय हा गोलंदाज. पण रोहन याला आपण पाहू शकतो 41 आकड्यावरती पहिल्या गडी तंबूच्या आसऱ्याला परततोय आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय याला पाहू शकतो. काही चेंडू निर्णायक असतील, एखाद दुसरा मोठा फटका, चांगलं टार्गेट सेट होईल का? म्हणजेच जर आपण पाहिलं या मैदानामध्ये एक 60 धावा सुद्धा बनल्या. एका मॅचमध्ये तर 11 धावा सुद्धा सर बनल्या. एका मॅचमध्ये 58 बनल्या, त्याच्यानंतर 34 बनल्या. म्हणजे कुठेतरी कमी होते, जास्त होतं हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सर पाहायला भेटले. म्हणून तुम्ही सांगितलं, की या वैशिष्ट्य आहे खेळपट्टीचं म्हणजे कुठेतरी एक क्रिकेटला पूरक असं मैदान आहे. म्हणजे गेल्या मोसममध्ये जर आपण पाहिलं एक मोठी स्पर्धा विजय मामा घरत चषक 1,55,000 ची स्पर्धा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी काय घडतंय चेंडू जाहीर सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार 6-6-6. थँक्यू. जेव्हा मॅचच्या दिशेने जिथे मात्र मागच्या चेंडूवर षटकार आलाय. धावफलकाने आकार प्राप्त केला. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 47 47च्या घरामध्ये 47 धावा धावफलकावर. शेवटचं षटक सध्याच्या घडीला मैदानामध्ये प्रगतीपथावर. राईट अमोर द विकेट नेक्स्ट बॉल या चेंडूला उडवून दिलं इनफिल्डच्या डोक्यावर. कव्हर पॉइंट अगदी चेस करतील बॉलला. तोपर्यंत मात्र सिंगल डबल 2 धावा मैदानामध्ये माणूस दाखवलं दोन्ही बॅटर्सचं आणि तालमेल खूप चांगला आहे. कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे. 2 धावा अंकित झाल्यात. 49 49 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला आपण पाहत आहे. आणि कामतेकरजी जर आपण उल्लेख केला की मैदान किंवा खेळपट्टी महत्वाची नाहीये तर आमच्यातली गुणवत्ता आमच्यातली कला आम्हाला कुठे कशा पद्धतीने खेळायला हवं कोणत्या झोनमध्ये मला फटके मारता यायला हवेत मैदानाचा सर्व विचार एकंदरीत डोक्यामध्ये घेऊन मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं आहे. चपल झाले त्यावेळेला आणि मी जसा उल्लेख केला की पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरी मात्र मागच्या दारातून झाली. विकेटचं पतन फलंदाज होते बाद. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो आपण द्यायचा राहिला होता पारस आपण या हे तुम्हालाही सांगायचं पारस मागच्या मॅच मध्ये देखील आपली खूप चांगली बॅटिंग राहिली आहे आणि पारसला आपण मॅन ऑफ द मॅच साठी आमंत्रित करतोय.
प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दरम्यान या मॅचला सुरुवात होईल तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी देऊयात. ऐकूयात एक सुमधुर गीत. मनाचा चषक साजरे करू जोशात रे, मनाचा चषक साजरे करू जोशात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे, रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे, रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. मनाचा चषक साजरे करू जोशात रे, मनाचा चषक साजरे करू जोशात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे, रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. मनाचा चषक साजरे करू जोशात रे, मनाचा चषक साजरे करू जोशात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे, रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. मध्ये आपण पाहत आहे आणि 50 धावा चेस करण्यासाठी हे दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेत. 18 बॉल 50 धावा, 50 बॉल 18 धावा हे समीकरण इक्वेशन दुसऱ्या सत्रामध्ये हे गणित सोडवलं जाईल की हे गणित अडवलं जाईल याच्यावर देखील आम्ही चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला ऐकायला मिळेल, जिथे आपण नरेंद्रचे कामतेकर यांचा आवाज आमच्या जोडीनं ऐकताय. जे प्रेक्षक आर जे रजनीश यांच्या माध्यमातून जोडले गेलेत तर सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. घर बसल्या रायगड रॉक चषक 2024 चा थरार जे प्रेक्षक अनुभवत आहे त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक मैदानामध्ये दाखल झालेत त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच जाऊया दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. या ठिकाणी आपण पाहतो एक मानाची स्पर्धा आणि खरोखरच ज्या स्पर्धेची गेली 4 वर्ष चर्चा आहे आणि आपण सुद्धा वर्षभर वाट पाहत होतो ती स्पर्धा आपल्या समोर रंगताना सर पाहायला भेटते. नक्कीच खूप साऱ्या ठिकाणी आम्ही जात असतो समाज उभारण्याला, परंतु ही स्पर्धा बघितली ना तर काहीतरी एक वेगळे पण सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच पहिले षटक या ठिकाणी रोशन याला आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅक वरती आणि सलामीची जोडी विशाल आणि अतिश याला आपण पाहू शकतो. एका बाजूला विशाल दुसऱ्या बाजूला अतिश. पहिल्या चेंडू 50 धावांचं उद्दिष्ट. पहिल्या चेंडूवरती लोअर फुलटा चेंडू काय करतोय कॉटन बुकची नामी संधी या ठिकाणी प्राप्त होते आणि चेल पकडला जातोय. विकेटचं होतोय पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन डीजे. येस थँक्यू धन्यवाद. जाऊयात पहिल्याच बॉलवर विकेट आले. फुलटॉस बॉल होता. प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीत. कनेक्शन प्रॉपर नव्हतं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं झेल टिपला आणि फलंदाज बाद झाला. जसं आपण सकाळी देखील उल्लेख केला की माणसाने काही गोष्टी या आयुष्यात कधी वाया घालवायच्या नसतात. म्हणजे आनंदाचा क्षण,
अण्णाचा कण आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फुलटॉस बॉल. यावेळेस जर पाहिलं तर फुलटॉस बॉल होता. पर्वणी होती. पॉवर प्लेचं षटक आहे. अगदी कुठल्याही दिशेला बॉल गेला असता तर चौकार आला असता. मात्र थोडीशी गफलत झाली आणि पहिल्या चेंडूवर अगदी आपल्या बाजूने ह्या सामन्याला झुकवता आलं नाही बॅटर्सला. पहिलाच गडी बाद झाला. पहिल्याच चेंडूवर कामतेकरजी. नक्कीच फुलटॉस चेंडूचा विचार केला तर सर आपण पाहिलं ना तर एक मेजवानी असते खेळाडूला, परंतु त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेऊ शकला नाही आणि मला वाटतं कुठेतरी एक सोपा झेल देऊन तंबूच्या आसऱ्याला परत या ठिकाणी काय घडलं होतं सर? बॅटची एज घेतली होती का? खराब क्षेत्ररक्षण तितकंच चांगलेच रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. संघाचा श्रीगणेश होतोय. संघाचं खातं ओपन केलं जातंय. धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन दी बोर्ड. 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय फळाणीचा संघ. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलं जे षटक आहे पॉवर प्लेचं हे फार निर्णायक आहे. या षटकादरम्यान या ओव्हर दरम्यान रन्स येणं, धावा येणं फार गरजेचं आहे. मात्र थोडीशी गफलत झाली. पहिला चेंडू फुलटॉस होता. प्रॉपर टायमिंग एक्झिक्युशन नव्हतं. दुसऱ्या बॉलवर 2 धावा आपण पाहिल्यात. 2 धावेने संघाचं खातं उघडलं गेलंय. मात्र 50 धावांना प्रत्युत्तर देत असताना अजूनही 4 मध्ये खेळ चांगला होणं गरजेचं आहे. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल अरविंद यांच्यासाठी. यावेळी अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनं पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न झाला. बट जस्ट स्विंग अँड मिस. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23, 22 आणि 22च्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये अर्जित झाले. धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचले 3च्या घरामध्ये. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नक्कीच आपण धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहू शकतो. 3 या आकड्याचा अगदी विचार केला. इंग्लंड आणि म्हणजेच भारताचा सामना झाला. त्या सामन्यामध्ये 3 नंबरवरती फलंदाजी करताना विराट कोहली 0 वरती आउट झाला. त्याच्यानंतर जो रूटला आपण पाहिलं 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करताना 0 वरती आउट झाला. म्हणजे 48 वर्षामध्ये सर पहिल्यांदाच अशी घटना क्रिकेटच्या इतिहासामध्ये घडली सर. आपल्याला पाहायला भेटली 2023च्या वर्ल्ड कपमध्ये. आपण पाहिलं जाऊया मैदानाच्या दिशेने. चांगली गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहिली. फक्त 3 धावा खर्च करतोय पहिल्या 3 चेंडूवरती. अगदी 1च्या सरासरीने आतापर्यंत खेळ राहिलाय फळाणी संघाचा. पॉवर प्लेचं षटक आहे. डावखुऱ्या त्याचा बॅटर सध्याच्या एंडला, स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. अर्थात नो बॉल आणि त्याच्या बरोबरीने 1 धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये अर्जित केली जातील. एकंदरीत 2 धावा धावफलकावर. स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवर. कलकीचा कोण? मगाशी नितीन होता, आता कलकीचा आपल्या रोशन नितीन ना. नक्कीच कुठेतरी सर इथे दंडित केलं जातंय. प्रो गोलंदाजी या ठिकाणी याच्यानंतर या खेळाडूला संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. परंतु कोणीही नाराज नको नये. हा क्रिकेटचा एक नियम आहे आणि त्याच्यातून उभारी घेऊन आपण काहीतरी चांगलं करून नक्कीच यापुढे चांगले प्रयत्न करून चांगली मेहनत करून नक्कीच त्याच्यापुढे चांगली गोलंदाजी आपण करू शकता. जाऊया मैदानाच्या दिशेने. 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू आपण पाहू शकतो या ठिकाणी. कोण नाव काय बॉलरचं? सुजित याला आपण पाहू शकतो कशा पद्धतीची आता मात्र थोडासा दबाव केले असेल कारण का आपल्या एका गोलंदाजाला दंडित केले. हा टॅकल चेंडू त्याच्यावरती मोठा तडाखा येताना पाहायला भेटतोय. 6 धाव्यांसाठी येतोय षटकार. येस, थँक्यू. 11 धावा धावफलकावर. षटकार आलाय आणि षटकाराने धावफलकाने आकार प्राप्त केलाय. 1-1. यावेळी पुन्हा एकदा आपल्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जर गॅदर झाला तर रनआउटची संधी निर्माण झाली असती. तुम्हाला संधी क्रिकेटमध्ये तुम्हाला परत मिळणार नाहीये. संधी तुम्हाला एकदाच मिळते. तर संधीला सोन्यामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं. पहिल्याच प्रयत्नामध्ये चेंडू गॅदर करू शकले नाहीत. थोडंसं फंबल झाले. जोपर्यंत चेंडूला गॅदर केलं तोपर्यंत उशीर झाला होता. 1 रनच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 12च्या घरामध्ये. नक्कीच सर जेव्हा आपल्याला संधी मिळते ना तेव्हा त्या संधीचं सोनं करायला शिका. एक उदाहरण देऊ शकतो. गेल्या वर्षी जी मोठी स्पर्धा झाली म्हणजेच नवी मुंबई प्रीमियर लीग त्याच्यामध्ये रजत मुंडे हा आयकॉन खेळाडू उपस्थित नव्हता. त्याच्या जागेवरती
प्रथमेश ठाकरे ज्या खेळाडूची चर्चा आहे, या खेळाडूला संधी देण्यात आली. तब्बल त्या स्पर्धेमध्ये 158 धावा आणि 6 विकेट मिळवल्या आणि मालिकेवरचा पुरस्कार पटकावला. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच असेल, ज्यावेळी तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करायला शिका. यावेळी काय घडतंय, एक चौकार मिळतोय. चौकार थँक्यू. धावसंख्या 16. 12 बॉलमध्ये अजूनही 34 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. म्हणजे 17च्या सरासरीनं फळानी संघाला बॅटिंग करायच्या मॅचमध्ये. नक्कीच याच्या अगोदरची सुद्धा मॅच बघितल्याने दिशांत सर 12 चेंडूमध्ये 34 धावा पाहिजे होत्या आणि नक्कीच ती सुद्धा मॅच रंगतदार स्थितीमध्ये सर आपल्याला पाहायला भेटली आणि असंच सामना या ठिकाणी आपल्याला नक्की या मानाच्या स्पर्धेमध्ये पाहायला भेटेल अशी आपण नक्कीच अपेक्षा करूया. कारण का या स्पर्धेने तुम्हा सर्वांना प्रेक्षक असो किंवा नवोदित खेळाडू असो किंवा आयोजन संपूर्ण टीम असो या या भरभरून दिले आपल्याला या टुर्नामेंटने. ही मानाची, सन्मानाची आणि रायगडातील एक प्रतिष्ठेची स्पर्धा सध्याच्या आपल्या भेटीला सर्वजण पाहत आहे. रायगड ड्रॉ चषक 2024 पर्व 4चा थरार. नवीन बॉलर गोलंदाजी इंडला आलाय. 12 मध्ये 34 धावा डिफेन्स करायच्यात. कौस्तुभला उतरवलं जाते गोलंदाजी ट्रॅकवर. पॉवर प्ले आता मात्र खारिज केले गेले. मध्ये अतिरिक्त प्रोटेक्शन आपण पाहू शकता. पहिला बॉलला भिरकाव देण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. दिशेवर नियंत्रण नाहीये. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय आणि व्हाईटच्या माध्यमातून स्कोर कार्ड मध्ये 1 धाव अर्जित केली जाईल. धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही 33 धावा मॅच मध्ये करायच्यात. जवळजवळ चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 33 धावाची गरज. कौस्तुभ बंद गोलंदाजी एंड. अरविंद यांना आपण स्ट्राईक एंडला पाहता. यावेळी पुन्हा एकदा चेंडूची दिशा खराब आहे. गोलंदाजानं चुकी केली आणि आमच्या अंपायर्सने ते आमच्या लक्षात आणून दिलं. यावेळी देखील वाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा एक अतिरिक्त बॉल मात्र कन्सिडर करतोय गोलंदाज कौस्तुभ. 1च्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. अगदी एकही व्हॅलिड बॉल नाही आणि कामतेकरजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण उल्लेख केला तर सर्वाधिक मोठं शतक हाताळण्याचं कारणामं 2004 मध्ये एशिया कप बांगलादेशच्या विरोधात पाकिस्तानचा मोहम्मद सामी 17 चेंडूंचं षटक त्याने हाताळलं. जर आपण पाहिलं तर 7 चेंडू वाईड आले, 4 चेंडू नो आले आणि त्याच्यानंतर 6 चेंडू व्हॅलिड. अशा पद्धतीने क्रिकेटच्या हिस्ट्रीमधलं सर्वाधिक मोठं षटक आपण 2004 मध्ये पाहिलंय. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. ज्याचा मी उल्लेख केला, एक नाही, दोन नाही, यावेळी 3 धावा मात्र अतिरिक्त स्वरूपात स्कोर कार्ड मध्ये दिल्या जात आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय 19च्या घरामध्ये. 19 रन्स ऑन दी बोर्ड, 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र विचार केला जातोय, विनिमय केला जातोय, सल्ला दिला जातोय. सल्ला देणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी माणूस चुकतो तर माणसाला तुम्ही सल्ला दिला नाहीत तर तो माणूस पुन्हा ट्रॅकवर येणं थोडंसं कठीण काम होऊन बसतं. आणि सल्ला दिला जातोय आपल्या सहकार्याकडून. पहिले 3 चेंडू आल्यानंतर देखील गोलंदाज कौस्तुभवर विश्वास दाखवलाय. त्या ठिकाणी चर्चा झाली कशा प्रकारे गोलंदाजी व्हायला हवी आणि आता मात्र 4था चेंडू पाहणार आहोत की कौस्तुभ कशा प्रकारे हाताळेल. राईट मोर द विकेटनं. यावेळी देखील व्हाईट बॉल. यावेळी देखील पंचांचा इशारा येतोय व्हाईट. आता मात्र 4 धावा विचार करण्यास भाग पडलाय. गोलंदाज सांगतोय थांबा, मी करू शकतो, माझ्यावर कॉन्फिडन्स आहे, मला विश्वास आहे. मात्र मित्रांनो, मला आपल्यावर विश्वास असून चालत नाही. आपल्या कर्णधाराला देखील आपल्यावर विश्वास असायला हवं. कारण संधी दिली होती आणि आतापर्यंत 4 चेंडूवर तुम्हाला आजमावलं देखील आणि अजूनही 1 चेंडू हाताळण्याची तुम्हाला संधी दिली आहे. मी उल्लेख देखील केला की तुम्ही सुरुवात कशी करते हे फार महत्वाचं नाहीये. शेवट हा माणसाच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचा घटक आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. येस, अंपायरचा इशारा आलाय. आतापर्यंत या ओव्हर मधला हा 5वा व्हाईट बॉल आहे. म्हणजे तब्बल 5 चेंडू वाईट फेकलेत आणि जसा मी उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठं षटक 17 चेंडूंचं राहिलंय. मोहम्मद सामी पाकिस्तानचा गोलंदाज बांगलादेश विरोधात खेळत असताना एशिया कप 7 वाईट टाकले, 4 नो टाकले आणि 6 बॉल व्हॅलिड केलेत. आता मात्र 5 चेंडू वाईट टाकल्यानंतर मैदानामध्ये काय केलं जाईल तर यस, ज्याची आम्हाला अपेक्षा होती तेच केलं जात आहे. म्हणजे एकंदरीत षटक या ठिकाणी खारिज केलं जाते, गोलंदाजाला थांबवलं जात आहे आणि नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवर राकेशला उतरवलं जात आहे कामतेकरजी. चला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. लगातार 5 चेंडू आपल्याला व्हाईट या स्पर्धेमध्ये आपल्याला हॅट्रिक पाहायला भेटली. त्याच्यानंतर कुठेतरी षटकाराची हॅट्रिक सुद्धा सर पाहायला भेटली. इथे मात्र व्हाईटची हॅट्रिक सुद्धा सर पाहायला भेटते. आता मात्र काय घडतंय, पहिल्या चेंडूवरती गडी मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज. विकेटचं होतोय पतन. बॅक टू द पवेलियन गॉन. अरविंद मात्र तंबूच्या आपल्याला सर परत तो जिकर
नवीन कॅन्डिडेट, नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येताना आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि संघाचा कर्णधार आहे आणि संघात ठरेल मी एक महत्त्वपूर्ण घटक आहे माझ्या संघासाठी. हे पाहणं सर महत्त्वाचं ठरेल. हे धावा किती झाल्या बाबा? 21 धावा. 21 रन्स ऑन दी बोर्ड, 21 धावा धावफलकावर. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. जवळ 11 चेंडूचा खेळ या मॅच मधला शिल्लक आहे. 50 धावांचा टार्गेट आहे. 21 धावा झाल्यात आणि मॅच मध्ये कशा पद्धतीनं अजून रन्स केले जातील याच्यावर मात्र नजर असेल दोन्ही बॅटरच्या. अगदी दोन्ही फ्रेश बॅटर आपण मैदानामध्ये पाहताय. त्यांच्या दरम्यान देखील चर्चा केली जाते. पुढच्या 11 चेंडूमध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय केलं पाहिजे, आपला संघ जिंकण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या खेळाची आवश्यकता आहे आणि अगदी त्याची चर्चा सध्याच्या घडीला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहिली आपण. दुसरा बॉल आहे, शफल झाले अक्रॉस द लाईन. आडव्या बॅटने उडवण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितले, मात्र पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. अगदी तटस्थ भूमिकेत यावेळी डॉट बॉल येतोय. येणारा एक निर्धाव चेंडू, येणारा एक डॉट बॉल कामती गरजे या मॅच मध्ये वेगळी रंगत निर्माण करेल. अगदी सामना दूर घेऊन जाईल फनाली संघापासून. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूवर रन येणं हा फार गरजेचं आहे. नक्कीच सर आपण पाहिलं 5 वाईड पाहिले एका षटकामध्ये. त्याच्यानंतर षटक बदल करण्यात आला. त्याच्यानंतर कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला भेटली, परंतु आता मात्र कुठेतरी दिशामध्ये भटकतोय आणि एक धाव अर्जित होते. म्हणजेच पर्यंत विचार केला तर या षटकामध्ये 6 वाईट या ठिकाणी आपण डिलिव्हर होताना पाहिले. म्हणजे कौस्तुभ यांनी लगातार जे 5 वाईट, त्याच्यानंतर आताचा 1 वाईट पाहायला भेटतंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. नक्कीच एक आनंददायी स्पर्धा, प्रेरणादायी स्पर्धा, रायगड रॉक्स महाराजा चषक 2024 भव्यदिव्य आयोजन चंदनसार या तपस्या नगरीमध्ये ही स्पर्धा संपन्न होते. दुपारच्या सत्रामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वांना चांगलं क्रिकेट पाहायला भेटते. पुन्हा एकदा आता मात्र मध्ये चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता, परंतु काही बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते सर. अगदी या चेंडूची जर आपण पिचिंग पाहिली तर थोडस मागच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न झाला. ऑफ साईड द ऑफ स्टंप. बॅटर्सकडे कोणत्याही प्रकारचं याच्यावर प्रत्युत्तर नव्हतं. डॉट बॉल आलाय, गोलंदाज कमी केलाय आणि येणारा एक बॉल मात्र फळानी संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्याच्यामुळे रन्स येणं गरजेचं आहे. उडवलं या बॉलला, मिस टाइम हिट आहे. अगदी इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि यावेळी कोणती चुकी करत नाही. फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन. तर वैभवजी गोरिवले यांना आपण सन्मानित करतोय या स्पर्धेदरम्यान. वैभवजी गोरिवले यांचा पण यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड रॉक्स परिवार आणि त्यांच्यातर्फे हा केलेला सन्मान, हा सत्कार आपल्या कॅमेऱ्यावर हे दृष्ट हे चित्र आपण पाहू शकताय. अगदी प्रत्येक घटकांचं ज्यांचे ज्यांचे या स्पर्धेसाठी योगदान राहिले, मदत राहिली आणि त्या प्रत्येक योगदानाचा या ठिकाणी सन्मान सत्कार होत असताना आपण पाहताय. जाऊयात कामतेकरची मॅचच्या दिशेने, जिथे एक वेगळी रंगत निर्माण झाले. मागच्या चेंडूवर विकेट प्राप्त झाले. 22 रन झाले. 22 धावा. अजूनही जवळ या मॅच मध्ये 28 धावा करायच्या आहेत बॅटिंग करत असताना पळानी संघाला. 8 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये पळानी संघाच्या बाजूला. त्याला 8 चेंडू 28 धावा, 28 धावा 8 चेंडू. नक्कीच अगदी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय, फील्ड होतोय, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःला कुठेतरी थांबवले आणि आता मात्र धावसंख्या 23 घरामध्ये सर जाऊन पोहोचले धावफलक आणि चांगली गोलंदाजी सर राहिली आहे. म्हणजेच कौस्तुभ याने या षटकाची सुरुवात केली होती. त्याच्यानंतर 5 चेंडू आपल्याला वाईट डिलिव्हर झाले. त्याच्यानंतर केश याच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. त्याच्यानंतर कुठेतरी आपल्या नावाला साजेसा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी करण्यात आला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल सर. आता मात्र डावखुरे हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये, कारण का डावखुरे हाताच्या फलंदाजांचा विचार केला एक मोठी मेजवानी असते, पर्वणी असते. मोठमोठे फटके मारण्यासाठी हे खेळाडू सर जाणले जातात. डावखुरे हाताचे फलंदाज क्रिकेटच्या परिभाषेत नेहमीच आक्रमक, विस्फोटक अंदाजासाठी ओळखले जातात आणि मॅच जिंकण्यासाठी मात्र तेच करणं फार गरजेचं आहे. यावेळी पुन्हा एकदा वाईट बॉल आलाय. आता वाईट मला वाटतं जवळ जर आपण स्कोर कार्डवर नजर टाकली, गोलंदाजी ट्रॅकवर नजर टाकली, तर मला वाटतं जवळजवळ 10 ते 7 वाईट आतापर्यंत टाकून झाल्यात बॉलिंग करत असताना. म्हणजे 7 वाईट टाकले नसते तर मला वाटतं जवळजवळ मॅच संपली असती.
मात्र या षटकादरम्यान अधिकतम आपण व्हाईट बॉल पाहिलेत. अगदी अतिरिक्त स्वरूपातून सातत्याने धावफलकामध्ये वाढ होते. स्कोर कार्ड जाऊन एकंदरीत पोहोचतोय 24-24च्या घरामध्ये. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा. फुल टॉस बॉल आलाय. त्याला उडवून दिलंय सरळ षटकाच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. यावेळी आलाय एक मच निडेड षटकार. नक्कीच. थँक्यू. धन्यवाद डीजे. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच सामना अजून संपलेला नाही. म्हणजे शर्यत अजून संपलेली नाही कारण का आम्ही अजून जिंकलो नाही असं चित्र मैदानाच्या आतमध्ये एकामेकासमोर आपण पाहू शकतो. धावसंख्या 30. चला आपण सन्मानाच्या दिशेने जातोय. म्हणजे ते गणेश महाडिक जे आपल्या दरम्यान दाखल झालेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान पीजी पारावे यांच्या शुभ हस्ते आपण या मॅच मध्ये करतोय. अगदी दिलेल्या प्रत्येक देणगीदाराचा प्रत्येक योगदानाचा सन्मान मान सन्मान सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर सध्याच्या घडीला हे दृश्य. गणेशजी महाडिक आपले देखील खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालात. जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन बॉलर आले आहेत. मनोज बॉलिंग एंड 6 मध्ये 20 करायचे आहेत. पहिल्याच बॉलला उडवून दिले. मिस टाइम हिट आहे. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. यष्टिरक्षक चेंडू खाली आलाय आणि अगदी गोलंदाज नाराज झालाय. म्हणजे क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला झेल टिपणं फार गरजेचं आहे. आणि कामतेकर जे आपण झेलनं क्रिकेटमध्ये काय झालं ना, त्यांनी एका झेलनं 25 वर्षाचा विक्रम मोडीत निघाला. ज्यावेळी गाभाच्या मैदानामध्ये रिषभ पंतचा झेल टीम पेननं मिस केला. त्याच्यानंतर मात्र गाभाच्या मैदानामध्ये असा विक्रम घडला ज्या मैदानामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला 25 वर्ष येऊन कोणताही संघ पराभूत करू शकला नव्हता. त्या मैदानामध्ये मात्र भारतीय संघाने इतिहास रचला, विक्रम रचला आणि या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. अर्थात रिषभ पंतचा मिस झालेला झेल. त्याच्यामुळे झेल टिपणं गरजेचं आहे. मॅच मध्ये 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे तब्बल 19 धावा. नक्कीच एक सोपा झेल सर सोडला जातोय. जसं आपण सांगितल्याप्रमाणे अशीच आपण एक मॅच बघितली 2021च्या T20 वर्ल्ड कप मध्ये केले आणि मला वाटतं एका बाजूला पाकिस्तानाचा सामना आणि मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता हसन अलीने आणि जे काही केलं म्हणजे 3 लगातार जे षटकार बघितले आपण आणि कुठेतरी त्यातून माघार घ्यावी लागली पाकिस्तानला. नव्या मैदानाच्या दिशेने 4 चेंडू 19 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. काय घडतंय चांगला प्रयत्न करताना दिसतोय क्षेत्ररक्षक. 1 धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा अर्जित होत आहेत. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. नक्कीच जर हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल ना तर हे 2 चेंडू निर्णायक असतील सर. एखादा चौकार किंवा षटकार आणि नशिबात साथ मिळते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. 3 चेंडू आणि 17 धावा. 3 चेंडू 17 धावा होतील का हा प्रश्न मध्ये असेल. पुन्हा एकदा मोठा फटका. काय फटका पाहायला भेटतो. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. 6. थँक्यू. अंपायर आता डिसिजन काय. ओके. या स्पर्धेदरम्यान आपले 2 चेंडू. नाही. अरे दादा नो प्लस छक्का. 2 बॉल बाकी की 3 बाकी 3 ना. 3 चेंडू आणि 10 धावा. काय मॅच येऊन सर टिपली मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच चांगली मॅच आपल्याला रंगताना पाहायला भेटली. जर पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता होती आणि आता मात्र सामना येऊन टिपलाय. म्हणजे कुठेतरी अर्धा पल्ला गाठलाय असं म्हणायला सर हरकत नाही कारण का पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा निघाल्यात आणि 10 बनवायचे 3 चेंडूवरती.
चला दरम्यान आपण सन्मान करूयात या स्पर्धेदरम्यान जे आमचे प्रायोजक दाखल झालेत. सागर दादा बोल ना. चला मॅच ऑन करायची आहे. नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये चाललेला सामना आपण पाहू शकतो. चला 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आता मात्र प्रफुल्ल येतोय. मोठा फटका येताना पाहायला भेटतोय. काय होतोय चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. नक्कीच थँक्यू. स्पर्धेमध्ये आपण आहोत एका मोठ्या मॅच मध्ये. या ठिकाणी मोठा फटका. काय सामना फिनिश केलाय. नक्कीच कौतुक करावं लागेल. काय मॅच पाहायला भेटली. टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. अशा पद्धतीने हा सामना मात्र नितीशने काय कामगिरी सर आपल्याला पाहायला भेटली. नक्कीच पुरेपूर फायदा घेतला आणि कुठेतरी संधीचं सोनं केले. आपल्या संघाला एक विजय मिळवून दिलाय. चला फळानी संघाकडून आतिश आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. आतिश चला प्लीज मॅन ऑफ द मॅच साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण त्याचा सन्मान करतोय. आणि त्याच्याबरोबर फळानी संघाचा कॅप्टन आपण देखील कुडगाव संघ. कुडगाव प्लीज आपण टॉस साठी या. कुडगाव संघ आणि त्याच्या विपक्ष फळानी नेक्स्ट मॅच आणि दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण सर्वप्रथम टॉस साठी आमंत्रित करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जिथे दोन्ही संघाचे कॅप्टन्स असतील आमच्या आयोजकाच्या माध्यमातून तो टॉस केला जाईल आणि लगेचच ती मॅच देखील आपल्या भेटीला मॅच मध्ये अर्थात मैदानामध्ये दुसऱ्या फेरीतील ही शेवटची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. एका बाजूला फळानी संघ आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिला तर कुडगावचा संघ आहे. सागरजी गोरिवले जे रायगड रॉक्स संस्थापक अध्यक्ष ज्यांच्या संकल्पनेतून रायगड रॉक्स हे स्वप्न साकार झालं आणि त्याच्या माध्यमातून टॉस केला जातोय. चला टॉस कोणी जिंकलाय. चला कुडगाव संघ फिल्डिंग निवडले. प्लीज अगदी घाईने आपण मैदानामध्ये दाखल व्हा. आपले जे स्पॉन्सर अर्थात देणगीदार ज्यांच्या प्रायोजक आणि त्या प्रायोजकांचं देखील आमच्या मंचावर आगमन झालंय. मी रामजी पोलीकर यांना विनंती करतोय. संदीप आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. संदीपजी आपणास विनंती असेल आपण या. राम पोलेकर आपण या. रामजी पोलेकर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रायोजक आणि त्यांचा देखील प्रत्येक सामन्यासाठी जो सामनावीर चषक आपण पाहत आहे तो मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिला गेलाय आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून करताना पाहत आहे. याचे पुढील सत्कार मूर्ती संतोषजी गौड आपणास देखील विनंती असेल ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर चषक गोलंदाज फलंदाज सामनावीर आणि मालिकावीर चषक ही 4 चषक आपण संतोष